पहिला विसावा या ठिकाणी एकदम खूप आनंदाचा दिवस आहे। वारी आमच्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच नाही आता तर भारतभरातून विदेशातून लोक येतात। मानवतेची वारी आहे आणि आपल्या संतांची एवढी विशेषता आहे। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सर्व आमच्या समाजामध्ये साधू संत आणि महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे। अशा भूमीमध्ये हा पालखी सोहळा जो आहे, दिव्य पालखी सोहळा, माऊलींचा पालखी सोहळा जागतिक कीर्तीचा आणि या पालखी सोहळ्यामध्ये हा सकाळचा उत्सव आहे या साईबाबा मंदिरात झाला। आणि मी या नेलगे परिवार यांना किती साधू तेवढे कमी आहेत, कारण या ठिकाणी साईबाबांचं या संत आहेत, पण अन्य सुद्धा देवी देवताचे अधिष्ठान पादुका राम दरबार असेल, भगवान श्रीकृष्ण, लक्ष्मीनारायण, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची स्थापना केलेली आणि आज माऊलींच्या पादुका समोर तिथे थांबतात आणि त्याच वेळेला इथे तुकोबारायांचा अभिषेक किती संयोग आहे आणि हा दिवसभर लाखो वारकरी प्रसाद देतात। मला वाटतं सनातन धर्मात हे सगळं वैशिष्ट्य आहे आणि परिवार जे आहे देवस्थान ते खरोखर मानववादी काम करते। अन्य लोकांनी पण अनुकरण केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने धर्मरक्षण वैष्णवाचं कार्य आहे। आणि इथे कुठेतरी जात पात, पंथ भेद, जातीभेद, प्रांत भेद, भाषा भेद मांडला जात नाही। इथं जो मी दरबारात येतो इथं क्वालिफिकेशन कुणाला पद प्रतिष्ठा विचारली जात नाही आणि सर्वांना यारे यारेला अनुभवूया की बघती लागेल अशा साधू संतांच्या ऋषीमुनींचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतावर हे परिवार आणि हे देवस्थान चालतंय। माझंही भाग्य आहे, मी प्रतिवर्ष वारीमध्ये सहभागी होतो आणि आमच्या हस्ते आमच्या उपस्थिती या ठिकाणी जे पूजा अर्चा होतात खरोखर बघण्यासारखं आहे। आणि या परिवाराला या देवस्थानाला आणि देवाकडे माऊलीकडे एवढी प्रार्थना करेल की यांच्या हातून असंच उदंड यांना उदंड काय मिळो आणि यांच्यातून देशाची समाजाची साधू संतांची सनातन धर्माची सेवा करू अशी माऊलीकडे प्रार्थना करतो। आज सकाळी 4:30 पासून या ठिकाणी पूजेला आरंभ केलेला आहे आणि भाविकांची सकाळी 4:30-5 पासून जी रांग चालू झालेली आहे। लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन दर्शनाचा लाभ, प्रसादाचा लाभ घेतला आणि दर्शनाचा लाभ घेतला। या ठिकाणी आज माऊलींच्या ह्या सोहळ्यानिमित्त सर्व इथे देवी देवतांचे पादुका एकत्र करून त्यांचं एका प्रकारे या ठिकाणी गाठीभेटी या ठिकाणी झालेले आहेत। गाठीभेटी होऊन हे पुढे आहे ना पंढरपूरकडे यांच्या या ठिकाणी वाटचाल झालेली आहे। असं एक आम्हाला आहे ना तो सोहळा या ठिकाणी आहे ना आम्ही साजरा करत असतो। त्याच्या मागचे असे भाव असतात की आम्ही सर्वांना एकत्र आणतो आणि सर्व भाविक त्याचा आहे ना त्या सोहळ्याचा लाभ घेतात। आणि त्याचबरोबर एक महाजल अभिषेक महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केले गेले। सकाळपासून आहे ना अनेक या ठिकाणी पूजापाठ झाले, धार्मिक कार्यक्रम चालू आहेत, महाप्रसादाचं वाटप चालू आहे। तर आम्ही आज सकाळी इथं ज्यावेळेस 4:30-5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली तर त्यावेळेस चौकशी केली की पुढे वारकरी हे जे संप्रदाय कुठेपर्यंत पुढे पोहोचलेले आहेत। पालखी आणखी आळंदीमध्ये आहे आणि आमचे वारकरी लोक पुण्यात जाऊन पोहोचलेले आहेत। म्हणजे हे जवळपास आज 30 किलोमीटरची रांग या ठिकाणी पाहायला मिळते पुण्यापासून ते आळंदीपर्यंत आणि त्या माध्यमातून आम्हाला आहे ना वारकऱ्यांची सेवा करायला मिळतं। आणि या ठिकाणी सर्व सनातन धर्माची जी स्थापना झालेली आहे त्या सनातन धर्माचं रक्षण करायचंही आम्हाला लाभ मिळालेला आहे। आम्ही आमच्याकडनं जितकं प्रयत्न होईल तेवढं आहे ना चांगल्यातले चांगले धार्मिक आणि राष्ट्रीय जे कार्यक्रम असतात सनातन धर्माची जपणूक करण्यासाठी या ठिकाणी ते सर्व कार्यक्रम पार पाडले जातात आणि सर्वांना त्याचा आहे ना आनंद मिळत असतो।